मुलीच्या अत्याचार व खून प्रकरणी माळशिरस गाव कडकडीत बंद. माळशिरस गावात शोकसभा. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील कुमारी नीलम महेंद्र गायकवाड वय 21 वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून निर्घृणपणे खून केला. या घटनेचा जाहीर निषेध करून आज माळशिरस गाव कडकडीत बंद करण्यात आलं. गावातील भैरवनाथ मंदिरात शोकसभा घेण्यात आली. माळशिरस गावची मुलगी कुमारी नीलम गायकवाड हिची अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला. आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी नीलमचा मृतदेह माळशिरस येथे आल्यानंतर अंत्यसंस्कार आरोपीच्या घरासमोर करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. याला माळशिरस ग्रामस्थांनी पाठिंबा देखील दिला. मृतदेह आरोपीच्या घराकडे नेण्यात आला. मात्र पोलीस अधिकारी व ग्रामस्थ नातेवाईक यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोपीला फाशी देण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याने आरोपीच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय रद्द करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर माळशिरस गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधीही माळशिरस परिसरात खून, दरोडा, चोरी अशा घटना घडल्या आहेत. बाहेरून आलेली आणि गावात स्थायिक झालेले लोक अवैध धंदे करतात. यामुळे गावाचं नाव बदनाम होत आहे. गावातील तरुण पिढीही बिघडत आहे. तसेच या मुलीला न्याय मिळण्यासाठी व गावात बाहेरून आलेल्या लोकांच्यावर कारवाई होण्यासाठी आज माळशिरस गाव बंद ठेवण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून माळशिरस येथील भैरवनाथ मंदिर येथे शोकसभा घेण्यात आली. यात खून केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आरोपीच्या आईवडिलांना सह आरोपी करा. त्याचप्रमाणे बाहेरगावच्या लोकांना अवैध धंद्यांना कोणी जागा देणार नाही. मतदार यादीतील बाहेरून आलेल्यांची नावे काढून टाकावी. बाहेरून आलेल्यांनी अतिक्रमण करून घरे बांधलेल्यांची घरे पाडण्यात येणार आहेत. असे असंख्य निर्णय घेण्यात आले. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणार असून माळशिरस ग्रामस्थांनी तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. गावात दुकाने सकाळपासूनच बंद ठेवून निषेध करण्यात आला.